आजच्या दिवसातली मोस्ट अवेटेड बहुप्रतीक्षित बातमी येते आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडेच गृह खात्याची जबाबदारी असणार हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि खाते वाटप काही वेळापूर्वीच जाहीर झालेलं आहे। याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं असेल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं कायम ठेवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर उत्पादन शुल्क हे खातं देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे असणार आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि गृहनिर्माण या खात्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांकडे ऊर्जा खात्याची देखील जबाबदारी असेल। विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडे गृह आणि ऊर्जा कोणाला कुठलं खातं मिळालंय आपण बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नगर विकास आणि गृहनिर्माण, अजित पवारांकडे अर्थ आणि उत्पादन शुल्क, चंद्रशेखर बावनकुळेंकडे महसूल खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। तर हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण हे खातं सोपवण्यात आलेलं आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंधारण, गोदावरी आणि कृष्णा खोरे हे खातं देण्यात आलेलं आहे। महसूलवरून राधाकृष्ण विखे पाटलांना आता हे नवं खातं मिळालेलं आहे। तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी असेल। गिरीश महाजन यांच्याकडे विदर्भ, तापी आणि कोकण या विभागांचं जलसंधारणाची जबाबदारी असेल। मंगलप्रभात लोढा यांना कौशल्य विकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। भाजपच्या जयकुमार रावल यांच्याकडे राजशिष्टाचार मंत्रिपद असेल। तर पंकजा मुंडे यांना कुठलं खातं मिळणार याची उत्सुकता होती, तर त्यांना पर्यावरण खात्याची जबाबदारी सध्या सोपवण्यात आली आहे। गणेश नाईक यांच्याकडे वन विभागाची जबाबदारी आहे। गुलाबराव पाटील यांना पाणी पुरवठा या खात्याचं मंत्रिपद देण्यात आलं आहे। तर ग्राम विकास मंत्री असणार आहेत जयकुमार गोरे। नरहरी झिरवाळ यांना अन्न आणि औषध प्रशासन या विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। वस्त्रोद्योग मंत्री नव्या सरकारमधले असतील भाजपचे संजय सावकारे। सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी शिवसेनेच्या संजय शिरसाट यांच्याकडे असेल। तर वाहतूक विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक असतील। रोजगार हमी आणि फलोत्पादन खातं मिळालेलं आहे भरत गोगावले यांना। तर उद्योग आणि मराठी भाषा या विभागांची जबाबदारी शिवसेनेच्या उदय सामंत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। शिवसेनेचे दादा भुसे हे आता नवे मृदा आणि जलसंधारण मंत्री असणार आहेत। तर राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंकडे अन्न आणि नागरी पुरवठा या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। विशेष मागास प्रवर्ग खात्याचे मंत्री असतील भाजपचे अतुल सावे। तर आदिवासी विकास मंत्री असणार आहेत भाजपचे अशोक उईके। शंभूराज देसाई हे आता नवे पर्यटन आणि खनिज कर्म मंत्री असतील। तर आशिष शेलारांना माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। क्रीडा आणि युवक कल्याण या विभागाचे नवे मंत्री असतील राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे। तर आदिती तटकरेंना महिला आणि बालकल्याण विभागाची जबाबदारी मिळाली आहे। शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद देण्यात आलेले आहे, अर्थात सार्वजनिक उपक्रम वगळून। तर माणिकराव कोकाटेंकडे, राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटेंकडे कृषी मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री असणार आहेत राष्ट्रवादीचे मकरंद जाधव पाटील। तर नितेश राणे यांच्याकडे मत्स्योद्योग आणि बंदरे या विभागांची जबाबदारी असेल। आकाश फुंडकर हे कामगार मंत्री असतील। तर राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार विभागाची जबाबदारी असेल। आदिती तटकरे या महिला आणि बालकल्याण मंत्री असणार आहेत राष्ट्रवादीच्या आमदार
आणि माजी मंत्री सुद्धा आहेत. तर भाजपच्या शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत. गणेश, हे जे खाते वाटप झालेलं आहे याच्यामध्ये कुठले भाग अपेक्षित दिसत आहेत आणि कुठले अनपेक्षित धक्के दिसत आहेत? एबीपी माझानंच ही बातमी सर्वात आधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली होती आणि एबीपी माझाच्या बातमीवरती आज शिक्कामोर्तब झालेला आहे. आपल्या चॅनलनंच हे आपल्या प्रेक्षकांना सांगितलं होतं की गृह खातं हे देवेंद्र फडणवीस आपल्याकडेच ठेवतील आणि हाऊसिंग गृहनिर्माण हे खातं शिवसेनेला जाईल. एक्साईज डिपार्टमेंट जे शिवसेनेकडे होतं ते राष्ट्रवादीला मिळेल आणि राष्ट्रवादीमध्ये अजित पवार हे वित्त मंत्रालय आपल्यासोबत ठेवतीलच. यासोबतच या पूर्ण मंत्रिमंडळामध्ये आपण जर पाहिलंय पोर्टफोलिओज मध्ये इथं काही जणांचे प्रमोशन झालेत, काही जणांचे डिमोशन झालेले आहेत. प्रमोशन झाले आपण म्हणू शकतो चंद्रशेखर बावनकुळे यांचं भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत, जे मागच्या म्हणजे 14 ते 19 मध्ये फडणवीस यांच्या कार्यकाळाच्या वेळेला ऊर्जा मंत्री होते, पण नंतर काही आरोप झाले म्हणून आता त्यांना रेव्हेन्यू महसूल दिला गेला आहे, त्यांचं प्रमोशन झालेलं आपण असं म्हणू शकतो. गिरीश महाजन आणि आपण राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांच्या मंत्रालयासंदर्भात काय वाटतं हे पाहणं महत्वाचं असेल, कारण निश्चित जे मंत्रालय त्यांना दिलेले आहेत त्या संदर्भात त्यांचं मत काय हे जाणून घेणं खूप महत्वाचं असेल. पण याशिवाय प्रताप सरनाईक यांना महत्वाचं ट्रान्सपोर्ट परिवहन दिलेलं आहे. यासोबतच नितेश राणे यांनी ज्या प्रकारे हिंदू सखल मोर्चे काढले आणि ज्या प्रकारे एक नरेटिव्ह सेट केले निवडणुकीमध्ये, त्यांना प्रमोशन म्हणून त्यांना फिशरीज आणि पोर्ट्स दिलं गेलं आहे. माणिकराव कोकाटे हे पहिल्यांदाच त्यांचं इंडक्शन झालेलं आहे मंत्रालयामध्ये, मंत्रिमंडळामध्ये त्यांना ऍग्रिकल्चर दिलं गेलंय. तर अशा प्रकारे जी मागच्या कॅबिनेटमध्ये किंवा मागच्या सरकारमधले कॅबिनेट मंत्री जे होते त्यांना जवळपास त्यांचीच खाती दिली गेली आहेत. उदय सामंत यांना त्यांचीच खाती दिलं गेलं आहे. उद्योग मंत्री ते आहेत. तसंच पुढे मागे करून ऑलमोस्ट सगळे तशीच खाती दिली आहेत आणि काही असे सरप्राईज चेंजेस नाही आहेत. पण फक्त ज्या आपण बातम्या करत होतो दाखवत होतो की गृह खातं कोणाकडे जाईल, वित्त मिळणार का महसूल मिळणार अजित पवारांना, माझानं ही बातमी दाखवली होती की वित्त मंत्रालय अजित पवार आपल्याकडे ठेवतील, गृह खातं हे देवेंद्र फडणवीस आपल्याकडे ठेवतील आणि एकनाथ शिंदे जे युडी पाहतात त्यासोबतच युडी सोबतच त्यांना गृहनिर्माण मिळेल. तर तसंच झालेलं आहे आणि मला वाटतं आता सरकार कामाला लागेल अशी चर्चा होती की आता सेशन झाल्यानंतर याबद्दलची चर्चा होईल. पण आधीपासूनच याबद्दल तिन्ही नेते एकमेकांशी बोलत होते. भाजपच्या पक्षश्रेष्ठींना याबद्दलचं शिक्कामोर्तबही केलं होतं आणि त्यानंतर हे फक्त वेळ पाहून केलं गेलेलं आहे, कारण यामधून काही नेते नाराज असतील, काही मंत्री नाराज असतील आणि ती नाराजी सेशनच्या वेळेला जर समोर आली, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जर समोर आली तर ते थोडंसं नुकसानाचं असेल आणि म्हणूनच सत्र संपल्यानंतर ही घोषणा झालेली आहे, हे पत्र समोर आलेलं आहे. पण आता सरकार चालेल आणि या मंत्र्यांचं शपथ किंवा हे मंत्र्यांचा पदभार स्वीकारल्यानंतर काय मत असतं, त्यांचं डिमोशन झालेलं आहे ते पाहणंही महत्वाचं असेल. निश्चितपणे गणेश, सर्वप्रथम ज्याप्रमाणे एबीपी माझानी हे सगळे अंदाज वर्तवलेले होते ते जवळपास सर्व अंदाज अचूक ठरताना दिसत आहेत आणि सर्वात पहिल्यांदा एबीपी माझानी ही बातमी ब्रेक केलेली आहे. अखेर जी बहुप्रतीक्षित यादी होती ती यादी जाहीर झालेली आहे आणि आता खात्यांचं वाटप मंत्रिमंडळाच्या पूर्ण झालेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.